मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःला मराठा समाजाचा नेता म्हणून सिद्ध केलं आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक ठिकाणी सभाही घेतल्या आहेत. त्यामुळे मराठा समाज एकवटला देखील आहे. जर मराठा समाजाला आरक्षण नाहीच मिळालं तर पुढील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणकोणत्या नेत्यांचा पराभव होऊ शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पुनश्च एकदा आपणा सर्वांचं विश मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मनोज जरांगे पाटील यांच्या सभामुळे पुढील विद्यमान खासदार अडचणीत येऊ शकतात. नंबर 1 वर आहेत प्रीतम मुंडे. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीच्या लाटेवर प्रीतम मुंडे दोनदा निवडून आल्या खऱ्या, पण 2024च्या निवडणुकीत त्यांच्या विजयाची शक्यता धूसर आहे. भाजपचे मुंडे परिवारासोबत असलेली सध्याची वागणूक पाहता त्यांना तिकीट मिळण्याची शक्यताही कमी आहे. अशात त्यांना तिकीट मिळालंच तर वंजारी विरुद्ध मराठा हा घटक मतदारसंघात काम करेल. महाविकास आघाडीतर्फे तगडा उमेदवार देऊन प्रीतम मुंडेंना पराभूत करण्याची खेळी या ठिकाणी खेळली जाऊ शकते. त्यात धनंजय मुंडे हे जर बीड लोकसभेला महायुतीचा चेहरा झाले तर मग प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे काय भूमिका घेतील हे पाहावं लागेल. जरांगे यांनी बीडमध्ये 2दा सभा घेऊन मराठा आंदोलकांना एक होण्याचं आवाहन केल्याने येथे पुढील निवडणुकीत धक्कादायक निकाल पाहायला मिळू शकतो. त्यानंतरचे नेते म्हणजे रावसाहेब दानवे. 5 वेळा भाजपचे खासदार राहिलेले रावसाहेब दानवे मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते. केंद्रात मंत्रिपद, महाराष्ट्रात भाजपचे प्रदेशाध्यक्षपद ही महत्त्वाची पदं त्यांनी मिळाली आहेत. जरांगे यांच्या आंदोलनास्थळी देखील त्यांनी जातीने हजेरी लावली. मात्र मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यास मतदारसंघातील मराठा बांधवांचा रोष त्यांच्यावर निघू शकतो. 25 वर्षे खासदारकी मिळूनसुद्धा भागाचा विकास न केल्याची खंत जालन्यातील लोक बोलून दाखवतात. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या कल्याण काळे यांना उमेदवारी मिळू शकते. आता जरांगे पाटील यांची भव्य दिव्य सभा जालन्यातच पार पडली होती. अशातच जरांगेंनी राजकीय पक्षात उडी घेतली तर त्यामुळे दानवेंची सीट धोक्यात येऊ शकते. त्यानंतरचे नेते म्हणजे प्रतापराव जाधव. बुलढाण्यातून खासदारकीची दुसरी टर्म सांभाळणारे प्रतापराव जाधव यांना मतदारसंघातील निष्क्रियता आणि अँटी कंबस्सीचा तोटा होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे मूळ शिवसैनिक मतदारांची नाराजी या ठिकाणी विचारात घ्यावीच लागते. शिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकार व्यवस्थित हाताळू न शकल्यास त्यांना मतदारसंघातील मराठा बांधवांकडून फटका बसू शकतो. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळू शकते. 4 नंबरचे नेते म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर. अशोक चव्हाण यांचा पराभव करून खासदार झालेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा मतदार नाकारू शकतात. सर्वपक्षीय हित संबंध असलेले चिखलीकर पैशा पाण्याने समृद्ध आहेत. मात्र मतदारसंघातील विकास कामांबाबत ठणठणाट दिसून येतो. अशोक चव्हाण यांना भारत जोडो यात्रा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा पुढील निवडणुकीत होऊ शकतो. मागच्या वेळी वंचितमुळे इथून अशोक चव्हाण पडले. त्यामुळेच मध्यंतरी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या भेटीचं अशोक चव्हाणांनी कौतुक केलं. अर्थात अशोक चव्हाण यांच्या विरोधातील मराठा आंदोलकांची लाट यामुळे इथं तिसऱ्या पर्यायाचीही चाचपणी होऊ शकते. इथं वंचितनं वेगळी वाट धरली तर अजून वोट डिव्हिजन होऊन मराठा मत फोकसला येतील. अर्थात जरांगे पाटील यांनी इथून उमेदवार उभा केला तर त्यांचे जिंकण्याचे चान्सेसही नाकारता येत नाहीत. त्यामुळे या नेत्यांना येत्या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. जरांगे पाटलांनी ज्या सभा घेतल्यात त्याचा येणाऱ्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या नेत्यांमधून कोणकोणते नेते आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव होऊ शकतात हेही कमेंटमध्ये सांगा. हा मुद्दा आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. सोबतच आमचं विश मराठी हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.